पान नंबर 324, पॉइंट नंबर 599। चैतन्य रूपी तेज हमारी रक्षा करे। मनसो चिन्त्यं वाचा मगोचरं यन्महस्तनोर्भिन्नं स्वानुभवमात्रगम्यं चिद्रूपममूर्तमव्याद्वः। जो अचिन्त्य है मन से वचन अगोचर तेज देह से बिन सबकी रक्षा करे अमूर्ति चेतन मात्र स्वानुभव गम्य। जिस चैतन्य रूपी तेज का मन से चिंतन नहीं कर सकते हैं, वाणी से भी वर्णन नहीं कर सकते हैं, तथा जो शरीर से सर्वथा भिन्न और केवल स्वानुभव से ही जाना जाता है, ऐसा वह चैतन्य रूपी तेज हम लोगों की रक्षा करे। पहा काय सांगितलं, काय सांगितलं? ह्यामध्ये भावार्थाची गरज पण नाही आहे, एवढं सोपं आहे. काय सांगितलं? मनाच्या द्वारे सुद्धा सांगितलं काय नाही, चिंतन करू शकत नाही, म्हणजे मनाच्या अगोचर आहे. पुढं वाणीने देखील सांगता येत नाही, म्हणजे वचनाच्या पण अगोचर आहे. आणि पुढे सांगितलं शरीरापासून मन भिन्न, म्हणजे मन वचन काय तिन्हीच्या अगोचर आहे. असा मग कसा गोचर आहे? स्वानुभव गोचर आहे. कळलं? स्वतःच्या अनुभूतीच्या द्वारेच पकडीत येऊ शकतो, मन वचन कायाच्या द्वारे पकडीत येऊ शकत नाही, है ना. तर असा जो आहे स्वानुभव गोचर, असा तो चैतन्याचा जो तेज आहे ते काय सांगितलं, आमची रक्षा करो. रक्षा करो म्हणजे काय? हां बरोबर आहे ना, की त्याची सतत काय राहो, जाणीव राहो. रक्षा करो म्हणजे काय? जागृत ठेवावं मला. जागं राहिलो तर रक्षा होते, जागाच नाही राहिलं तर रक्षा होणार नाही ना. सांगितलं तर का नाही आपण त्या 12 भावनेमध्ये, मोह निंदके जोर जगवासी घुमे सदा, कर्म चोर चहुओर सर्वस लूटे सुध नहीं. पुढं सद्गुरु दे जगाय, मोह नींद जब उपशमे तब कछु बने उपाय, कर्म चोर आवत रुके. कळलं का नाही? आता नाही सांगत अर्थ, सांगितलं आहे. स्वानुभूत्या चकासते. अमृतचंद्राचार्यांनी घेतलेलं आहे की स्वानुभूती, मग तो स्वानुभूतीच्या द्वारेच पकडीत येऊ शकतो. कळलं का? मन वचन कायाच्या द्वारे नाही होऊ शकत. आणि मग त्याची रक्षा करायची म्हणजे जागं राहावा. बस जागं राहिला तर रक्षण होणार. जागा नसेल, जागृत म्हणजे तिथं त्याविषयी पूर्णतः कसं आहे, दुर्लक्षित असेल तर त्यांची रक्षा होणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून तिथे सांगितलं की जागृत पाहिजे, जागृत देवता. काय अन्य मतामध्ये माहिती आहे जागृत देवता? अन्य मतामध्ये असतंय हो, की इथली देवता आहेत ना जागृत आहेत, आहे ना. तुम्ही त्यांना काय पण मागितलं तर मिळते. ह्याचा अर्थ काय? हां असं त्यांच्या मतात आहे की जागृत देवता, इथले जे देव आहेत ते जागृत आहेत. मग जागरूकता असेल तर ते सांगितलं होतं आहे, नाही तर होणार नाही, रक्षा होणार नाही. म्हणून तर मग तिथं लोक आजकाल काय आहे, आजकाल काय बघतो आपण मंदिरांमध्ये इकडं तिकडं चोरी होती आहे वगैरे, कुठं काय किंवा कुठं चोरी होत नसलं तरी काय मोठमोठ्या क्षेत्रावर आजकाल काय आहे, तसलं रील काढायचं आहे म्हणून देवापुढं कसंही नाचताय, कसंही हे काय काय करतात ना, काहीतरी चुकीचं असभ्य वर्तन समजताय ना, अश्लील किंवा कुठल्या पिक्चरच्या गाण्यावरचं किंवा कसलं काहीतरी करत बसते ती वगैरे, लोकांचं वाईट सवय.
मग इथं लोक प्रश्न विचारत आहेत काय, तिथली जी कमिटी आहे ना, हां असं लोक प्रश्न विचारतात. हो असं कसं तुम्ही झोपेवर असं की एवढे दिवस कॅमेरा बंद आहे आणि मग मूर्ती चोरी गेल्यानंतर म्हणताय काय चोरीला गेली. मग इथे लोक प्रश्न विचारत आहेत आहे ना. मग ते मला त्याचा विषय नाही सांगायचा चालला काय विषय, रक्षा कधी होऊ शकते, जागृत असेल तर रक्षा होते. मला हे सांगायला लागलं कळलं का. मग इथं म्हणाले रक्षा करे म्हणजे जागर राहावा. कळलं का नाही, जागर राहिला तर हां विभाव भावामध्ये जागा राहत जाऊ नका. रक्षा, मग रक्षा जागा असाल तर रक्षा होईल, जागा नाही तर रक्षा होणार नाही. पुढं 600 चैतन्य स्वरूपी ज्योती लोकमय जयवंत वर्तो वपुरादि परित्यक्ते मज्जत्यानंद सागरे मनसि प्रतिभाति यत्तदेकं जयति परं चिन्मयं ज्योतिः देहादिक से मोह त्यागम आनंद सागर में डूबे भासित होता एक चिदात्म तेज जगत जयवंत रहे. आता वाचतो पण आत्ता जो श्लोक म्हणला का नाही वपुरा आधी परित्यक्ते, ही जी चाल म्हणली आहे का नाही ती कशाची चाल आहे सांगा बर, कशाची चाल आहे. तुम्हाला चालीचं शिकवलं होतं की थोडंसं हळूच मला तर विचारावं जरा. हां कशाची चाल आहे, कशाचा मंगलाचरण, मंगलाष्टकाची चाल नाही. वपुरादि परित्यक्ते मज्जत्यानंत सागरे मनसि. हां बरोबर आहे. द्रव्य संग्रह अजून इष्टोदिष्ट वंदितो सवसिद्धे. काय करावं म्हणजे हे जे लावलेला छंद आहे तो आर्य आहे. आर्याला ह्या सगळीकडे जिथं जिथं आर्य आहे त्या सगळ्या गाथा आर्याच आहेत ना. कळलं का. त्यामुळे जिथं जिथं त्या आर्यागण छंद आहे तिथं तिथं काय लागते ह्या चाल लागतात. मग ते प्राकृत असेल अथवा संस्कृत असेल. समजलं का. असं आहे. हां आणि ह्याच्या मागचा जो श्लोक होते का नाही शेवटचे 2-3 ते तुमचे मंगलाष्टकची चाल होती चंद्रोदयमधल्या. हां मंगलाष्टकाचे अरहंतो भगवंत ते शार्दूल विक्रीडित छंद होता. छंद बघायचा. समजलं काय चाललंय हे. आता जुन्या जाऊ दे पण नवीन जे आहेत नवीन सासवा आहे का नाही त्यांना कळलं पाहिजे आता आहे ना. आलं का लक्षात. तर सांगायचा अभिप्राय हे काय हां नाही तेच की आता ते सांगतो की आता हळूहळू असं शिकवलं होतं ना छंद. तुम्हाला सांगितलं होतं का नाही छंद. हां पण लक्षात ठेवा की कुठली चाल लावली जाते काय छंद आहे म्हणजे मग परत नडत नाही आहे का नाही. नाहीतर मग ते काय आपलं नुसतं म्हणलं जातं आहे. ठीक आहे ना. तेवढं आपलं छंदशास्त्र पण माहीत असू द्या. हळूहळू थोडं थोडं सांगतोय. कधी वेळ मिळेल तेव्हा परत सगळं घेणार की आहे का. तर सांगायचा अभिप्राय चला आता वाचतो. अर्थ शरीर धन धान्य आदि से रहित होने पर जिस समय चित्त आनंद सागर में डूबता है उस समय जो ज्योति मालूम पड़ती है वह एक तथा चैतन्य स्वरूप उत्कृष्ट ज्योति इस संसार में जयवंत रहे. भावार्थ जब तक प्राणियों को यह शरीर मेरा है, यह स्त्री मेरी है तथा ये पुत्र धन धान्य आदि मेरे हैं, इस प्रकार शरीर स्त्री पुत्र धन धान्य आदि पदार्थों में जब तक ममता लगी रहती है
तब तक किसी को भी उस उत्कृष्ट चैतन्य स्वरूपी तेज का अनुभव नहीं हो सकता। किंतु जिस समय शरीर आदि से ममता छूट जाती है और मन आनंद सागर में गोता मारने लगता है, उस समय जो तेज अनुभव में आता है वही चैतन्य स्वरूप उत्कृष्ट तेज है तथा वह तेज सदा इस लोक में जयवंत रहे। काय सांगितलं सांगा? प्रयत्न करा। आता कशाला खाली बघायचं, सवय लावू नका। हां नाही बरोबर। हां लागेल वेगळाच असणार। हां उत्कृष्ट असणार बरोबर। समजलं का नाही? अशा प्रकारे इथं सांगितलं, म्हणून ते सांगितलं ही चैतन्य स्वरूप जी ज्योती आहे ती सदैव काय राहो, जयवंत राहा। आता जयवंत राहो म्हणजे काय? आता हा पण नेहमी प्रश्न आपण येतो काय, जिनशासन जयवंत वर्तो असं म्हणतो का नाही? मग जयवंत का वर्तो असा एक मनामध्ये प्रश्न येतो। का वर्तो मी का वर्तो मी समजून घ्या। अभिप्राय मी पूर्ण करतो अगोदर माझं बोलणं, मग तुम्ही चिंतन करा। हां की जयवंत म्हणजे जिनशासन तर सदैव तिन्ही काळामध्ये किंवा तिन्ही लोकांमध्ये कसं आहे आणि ते जयवंतच आहे। कळलं का नाही? जसं कोहिनूर हिरा आपला जे मानला जातो आहे ना, जो अमूल्यच आहे, अमूल्य आहे की नाही आहे ना, तसं जिनशासन जयवंतच आहे। मग जयवंत वर्तो का म्हणायचं, राहो का म्हणायचं? किंवा इथं सुद्धा असं चैतन्य स्वरूप उत्कृष्ट ज्योती कशी आहे, जयवंतच आहे। तुम्ही तिथं मान्य करा तो नका करू, परंतु ती जयवंतच आहे। मग असताना सुद्धा असा शब्द का वापरला जातो की जयवंत राहो? हां कुठं कुठं हां ते महत्त्वाचं आहे ना। आलं लक्षात? पॉईंट कुठं आहे? हे जयवंत राहो जयवंत वर्तो ते कुठं? कारण इथून सटकायला नाही पाहिजे। माझ्या ज्ञानामधून ते पराजित होता कामा नये, माझ्या ज्ञानामधून त्याची महिमा जाता कामा नये। माझ्या ज्ञान म्हणतो, हृदय पण म्हणत नाही। कळतंय का? कारण ते उत्कृष्ट आहेच, त्यात काय डाऊट आहे का? म्हणून मी उदाहरण दिलं तुम्हाला। आता कोहिनूर हिरा उत्कृष्ट आहे, पण तो आमच्या देशातनं जाता कामा नये। कळलं का नाही? एक उदाहरण सांगितलं है ना। तसं आहेच चैतन्याची जी ज्योती आहे ती काय सांगितली, उत्कृष्ट आहे, जयवंतच आहे। तुम्ही लक्ष द्या अथवा नका द्या, का ती आहेच, जयवंतच आहे। जिनशासन देखील जयवंतच आहे, पण आपल्या ज्ञानामध्ये जयवंत आहे का हे महत्त्वाचं आहे। आपल्या ज्ञानामध्ये राहिलं तर मग ते आपल्याबरोबर बाकीचे सगळीकडे राहणार। कळलं का? म्हणून तिथं म्हणाले की अशा प्रकारे चैतन्य स्वरूप उत्कृष्ट ज्योती जयवंत राहो, जिनशासन जयवंत राहो। राहो म्हणजे कुठं राहो? हां आणि ती उत्कृष्टता ती महिमा माझ्यामध्ये सदैव राहो, हे इथं अभिप्राय आहे। आलं लक्षात? नाही तर म्हणतात की आणि त्याची जयवंतता कमी जास्त होणार नाही है ना। त्याची म्हणजे जे उत्कृष्ट आहे त्याची जयवंतता कमी जास्त होणार आहे का? नाही। मग माझ्या ज्ञानातनं ते होण्याचे चान्सेस आहेत ना। क्षयक्षम सम्यक्तोय तिथं असं घडण्याचे चान्सेस आहेत है ना। म्हणून तिथं सांगितलं की बाबा
हे सदैव ह्या लोकामध्ये जयवंत राहो म्हणजे काय? माझ्यामध्ये राहे तर लोकांच्यात काय राहणार आहे? हां, त्यामुळं माझ्या ज्ञानात सदैव कसं राहो? जयवंत राहो. जर माझ्यात आहे तर आहे ॲटोमॅटिक. आपल्याला जर महिमा असेल तर मग ती ॲटोमॅटिक ती महिमा सगळ्या गोष्टी पुढं जाणार का नाही जाणार? आणि त्या गेल्या का नाही? जसं प्रॉपर्टीची महिमा आहे तर ती तुम्ही कशी जपून ठेवायची ते पुढच्या पिढीला सांगितलं का नाही? मुलांना सांगितलं, सुनेला सांगितलं, नातवाला सांगताय का नाही? आणि त्याची काय आहे? महिमा आहे. हे आपलं आहे बरं का. हे जरा आपलं जपून ठेवा. जे काय असेल ते सगळंच, घरदार, पैसा अडका, काय हे आपल्या खानदानाची काय आहे? निशाणी आहे ना, ओळख आहे. जपून ठेवा असं सांगतोय का नाही? एक उदाहरण सामान्य आपलं सांगतोय हो, काय ना. तशाप्रमाणे तिथं सांगितलं काय आहे की ती महिमा आपल्यामध्ये असेल तर ती पुढं राहील आणि ती आपल्या ज्ञानामध्ये सदैव राहो. आणि तुम्ही त्यानुसार काय करणार? पुढच्या पिढीला किंवा नुसतं पिढी म्हणून नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जीवाला हाच प्रयत्न करणार. काय करा? ती महिमा जाणार, संस्कार करणार. म्हणून तर तिथं वीर सगळ महाराज जेव्हा डॉक्टर होते तेव्हा श्रावक अवस्थेत असताना पेशंटाला औषध नंतर द्यायची. पहिल्यांदा म्हणायचे जरा चिंतन करा, बसा जरा. भारी होते का नाही? कसलं डॉक्टर होते, औषध न देता. पण तसं करू शकत नाही आता तसं केलं तर तुमचं ठेवा तुमच्यापाशी. नाहीतर म्हणतील घेऊन टाका दीक्षा. हां, दीक्षा घेतल्यावर असं औषध चालतंय म्हणते. म्हणजे असं गंमत सगळी आहे. सांगायचा अभिप्राय महिमा आहे ना, ज्याची विषयाबद्दलचं आहे ते काय करणार आहे? आपण ते देणारच. अंबानी पण आपल्याला तेच काय केलेलं आहे? महिमा दिलेली आहे. असं का काच बीच लावली नाही, काय नाही, असं का ठेवलं आहे? काय मला काय गणितच पण कळलं नाही. कोणी ठेवलं आहे काय वगैरे. हां, जे कोणी ठेवलं त्यांना सांगा, ऑथॉरिटी कोण आहेत ते. धूळ बसल ना, खराब व्हायला किती वेळ लागतो? हां का? काच बीज जरा हां असंच येतं वय, काच नसती वय. पण ते धूळ 100% खराब होणार ना काच नसेल तर. आता तुम्ही हे बघा, महाराजांचा फोटो आहेत का नाही, पण धूळ बसणार नाही का मला? हां, बसत नाही काय? बसत नाही, पुसायचं वय. बर, पण ते असं काच नसतं कसं जरा हे वाटतं जरा. कारण ती धूळ बसलेली आपल्याला वाईट वाटणार ना मग पुढं. कसा येत नाही काय काढलंय कोणास ठाऊक. साफसफाई तर करा आता, कारण ती धूळ बसली तर चांगलं वाटणार नाही ना. मंदिरात पण तसं ठेवलं ते धूळ तर बसणारच, हा धूळ बसत नाही असं होतच नसते ना. असं हां, धूळ बसणारच असं होत असते वेळी. हां, पण ते पुसून खराब होणार लवकर. हां, वेगळं आहे. बघा तुम्ही बघा, ते चव खराब होऊ नये, ते खराब होणार, अभिनय होणार. हां, ते सांगतोय. जे वर फोटो लावणार आहेत त्याला काच तर पाहिजे. त्याला कधी बघतोय आपण, काढतोय कधी, असं होतंय ना. असं बघा, जे काय असेल ते अभिनय होऊ नये एवढा उद्देश आहे, बाकी काय नाही. चला, काय
हां प्रश्न विचारला होता तुम्हाला काय तुम्हाला त्या प्रश्नाचं पण व्हॅल्यू नाही गम